चला मित्रांनो, PYQ प्रश्न सिरीज सुरू केलेली आपण अतिशय छान प्रकारे ॲज इट इज पोलीस भरतीला जशास तसे आपले प्रश्न आलेले आहेत PYQ चे. अगदी वाक्य सुद्धा बदललं नाही मित्रांनो. ठीक आहे, वळूया. कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व आपला मुद्दाच आहे. ठीक आहे, पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. तिने आधी सर्वांना, बघा पहिला प्रश्न आहे, तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले कारण जेवण वेळ टळून चालली होती. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे म्हणते. वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलाय मित्रांनो. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, प्रधान वाक्य. तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला बोलावले कारण म्हणते, कारण जेवण वेळ टळून चालली होती. ठीक आहे मित्रांनो, पहा लक्षात घ्या, हे जे कारण आहे का, कारण हे आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. कारणबोधक उभयान्वयी अव्यय. कारणबोधक उभयान्वयी अव्यय हे गौणत्वाचा प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे याला आपल्याला असं म्हणतात ते कारणबोधक गौणत्व सूचक. गौणत्व सूचक, कारणबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. लक्षात घ्या, कारणबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे मित्रांनो, एकदा कारणबोधक उभयान्वयी अव्यय प्रकार कोणाचा आहे, गौणत्वाचा. गौणत्व सूचक न जर दोन वाक्य जोडले मित्रांनो, वाक्य म्हणतोय तर वाक्याचा प्रकार मिश्र बनत असते. ठीक आहे, मधलं हे कारणबोधक, कारणबोधक हे गौणत्वाचा प्रकार. ठीक आहे, मग कारणबोधक न वाक्य जोडले. ठीक आहे, कारणबोधक न दोन वाक्य जोडले. तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले, हे एक वाक्य. आणि त्याचबरोबर पुढचं वाक्य मित्रांनो, जेवण टळून चालली होती. असे दोन वाक्य कोणी जोडीत, कारण न. कारण कोणी, कारणबोधक. कारणबोधक कोणाचा प्रकार आहे, गौणत्वाचा. आणि एकदा या कारणबोधक वाक्य जोडलं, गौणत्व सूचक वाक्य जोडलं, वाक्याचा प्रकार काय होत असते, मिश्र. म्हणजे वाक्याचा प्रकार काय आहे, मिश्र. सडक्यात काय तुम्हाला असं कारण वाक्य जोडलेले दिसले, दोन वाक्य जोडलेले दिसले, वाक्याचा प्रकार मिश्र सांगायचा, विषय संपला. चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे, हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. मग गतिदर्शक आहे, स्थितीदर्शक आहे, अनुकरण दर्शक आहे का प्रकारदर्शक आहे. मित्रांनो, उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं काच चमचम चमकत होती. काच चमचम चमकत होती. कशी चमकत होती, चमचम. कसाचं उत्तर क्रियाविशेषण असते मित्रांनो. काय असते, क्रियाविशेषण. बघा, काच चमचम चमकत होती. कशी चमकत होती, चमचम. म्हणून क्रियाविशेषण आहे, कसाचं उत्तर द्यालंय. आणि चमचम मधून अनुकरण आहे. ठीक आहे, म्हणून मित्रांनो अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. ठीक आहे, अनुकरण दर्शक म्हणले की दोन शब्द येतात आणि त्याच्यामधून ध्वनीची निर्मिती होत असते. चमचम, पटापटा, लटा लटा, दुडू दुडू. ठीक आहे, मग काच चमचम चमकत होती. कशी चमकत होती, चमचम. कसाचं उत्तर द्यायला म्हणून क्रियाविशेषण आणि ध्वनीची निर्मिती आहे म्हणून अनुकरण. म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो सी बरोबर आहे. ठीक आहे, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्रालय मित्रांनो, मंत्रालय बघा, मग विग्रह करू आपण. मंत्र अधिक आलय, मंत्र अधिक आलय. आता पहा, लक्षात घ्या मित्रांनो, इथं कोणता स्वर आहे, अ. इथं कोणता स्वर आहे, आ. अ प्लस आ बरोबर काय होतंय, आ. काय झाली, संधी. ठीक आहे, अ गेला आ गेला, खाली काढा. मन जशास तसा. इथं त्र अर्धा आहे, त्याच्यात आ मिसळा, मन त्रा आणि ल य. मित्रांनो मंत्र अधिक आलंय, मंत्र आलंय. मग कुठे इथं मंत्र आलंय, मंत्र अधिक आलंय. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. ठीक आहे, संधीचं नाव आहे दीर्घादेश स्वर संधी. तू कडे या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लावल्यावर त्याचे रूप काय होईल. षष्ठीचा प्रत्यय, मुळात षष्ठीचे प्रत्यय कोणकोणते येतं, चा, ची आणि चे. चे, च्या आणि ची. चाचीचे आणि चेच्याची. चाचीचे एक वचन, चेच्याचे अनेक वचन. ठीक आहे,
चाचा आणि क्वचन चे, चीचा आणि क्वचन च्या, चेचा आणि क्वचन ची. ठीक आहे. मग तू कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लावल्यावर त्याचे रूप काय होते? मग तू कडे होईल का? नाही. तू कडे होईल का? नाही. तुझ्याकडे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. षष्टीचं कार्य करणारे कोण कोणते माहितीये का? झा, झी, झे, त्याचबरोबर झे, झ्या आणि झी. सेम वरच झाचा आणि क्वचन झे, झीचा आणि क्वचन झे आणि झेचा आणि क्वचन झी. ठीक आहे. मग तू कडे म्हणजेच काय? तुझ्याकडे. षष्टी. पुढील नामाचा प्रकार ओळखा. चांगुलपणा. पणा आलाय का? पणा म्हणलं की एकच नाम काय? भाववाचक नाम आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. खाली शुद्ध शब्द ओळखा. काय ओळखायचा आहे? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. शुश्रूषा. शुश्रूषा हे शुद्ध शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो क्ष आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणतात? यांना कोणती व्यंजने म्हणतात? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. संयुक्त व्यंजने. पण मुळात यांना व्यंजने म्हणायचं म्हणलं त्यांचा असा पाय मोडावा लागते बघा. क्षचा पाय मोडावा लागते आणि ज्ञचा सुद्धा पाय मोडावा लागते. ज्यांना आपण पाय मोडल्याशिवाय त्यांना व्यंजन म्हणता येत नाही. इथं ती जोड अक्षर आहेत बरं का नियमानं. ठीक आहे. क्ष आणि ज्ञ कोण येतं? संयुक्त व्यंजने. पण इथं याचं उत्तर आपल्याला संयुक्त व्यंजने द्यावं लागेल. ठीक आहे. त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारला संयुक्त व्यंजने. ठीक आहे. असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? असला हे कोणतं विशेषण आहे म्हणते? ठीक आहे. असला नवरा नको ग बाई. बघा मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. सार्वनामिक विशेषण आहे. कसं काय ते सांगतो. असला हा शब्द हा पासून बनलेला आहे. कसल्यापासून बनलेला आहे? हा पासून. मग हा हे सर्वनाम आहे त्याच्यापासून असला बनलंय. मग असला हे कोण आहे? मुळात सर्वनाम आहे. त्याच्या पुढे कोण आले मित्रांनो? नाम. सर्वनामाच्या पुढे नाम आल्यावर सर्वनाम राहत नाही, त्याचं विशेषण बनते. आणि हे विशेषण हा या सर्वनामापासून बनले म्हणून मित्रांनो त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे? अलंकार. मित्रांनो मित्राच्या उदयाने, मित्राच्या उदयाने त्याच्यातून 2 शब्द कळतात. मित्र म्हणजे सखा आणि त्याचबरोबर दुसरा अर्थ कळते मित्र म्हणजे सूर्य. मग एका शब्दाला 2 अर्थांनी मारलेली मिठी म्हणजे काय? श्लेष अलंकार होय. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. खालील वाक्यातील विधेयपूरक शब्द कोणता? श्यामरावांनी विश्वासला बैदूल दिले. दिले क्रियापद, दी मूळ धातू, दिनारे कोण? श्यामराव वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कारण कोणचं उत्तर कर्ता असते. काय दिलंय? बैदूल. कोणाला? विश्वासला. एकाच वाक्यात कायचं उत्तर, कोणालाच उत्तर? कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म आहे. ठीक आहे. आणि कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष कर्म. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही काय वाक्यातलं हे अप्रत्यक्ष कर्म शोधायचं आणि त्याला काय म्हणायचं? विधेयपूरक. चला सांगा विधेयपूरक कुठे येतं? मग विश्वासला हे विधेयपूरक आहे. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. त्यानंतर चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे? मुळे शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. काय ओळखायचंय? विभक्ती ओळखायची. मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले. मग नेची विभक्ती सांगा म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो नेची विभक्ती आहे तृतीया. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. द्वितीयाचे प्रत्यय आहेत कोणकोणते? स, ला, ना आणि ते. तृतीयाचे प्रत्यय आहेत ने, ये आणि शी. त्याचबरोबर संबोधनचे प्रत्यय आहेत मित्रांनो नो. आणि त्याचबरोबर पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हुन. विषय संपला. ठीक आहे. आपल्याला विचार तृतीयाचा प्रत्यय नेची विभक्ती काय आहे? तृतीया. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय? तर मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व म्हणजे सूत्र असते. काय असतंय? सूत्र.
आपला मुद्दा फक्त आणि फक्त कन्सेप्टवर आहे मित्रांनो, ठीक आहे. जसा वर्गाचा संबंध फळ्याशी, वर्गाचा संबंध कशाशी आहे बघा, फळ्याशी, तसा चित्रपटगृहाचा संबंध कशाशी आहे म्हणते तर मित्रांनो पडद्याशी आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नास्तिक 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 नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? ही पदे कोणत्या समासाची आहेत मित्रांनो? नन तत्पुरुष समास, कर्मधारय समास, दिग्गु समास का आलुक समास? ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर एच एक बरोबर आहे. नन तत्पुरुष समास नत्र झाल्या, नन तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समासाची ही उदाहरणे आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो नन तत्पुरुष समासाची उदाहरणं कशामुळे बघा, ज्या समासातील पहिलं पद नकारार्थी असते. ठीक आहे, बघा ज्या समासातील पहिलं पद नकारार्थी असते त्या समासाला नन तत्पुरुष समास म्हणतात. म्हणजेच नास्तिक, नापसंत, नास्तिक म्हणजे काय, नास्तिकचा अर्थ काय होतंय म्हणजे जो बाबा देवाला मानत नाही. ठीक आहे, नापसंत, पसंत नसलेला. ठीक आहे, अनादर, आदर नसलेला, अपुरा, पुरा नसलेला, अयोग्य, योग्य नसलेला. मग ज्या समासातील पदे कशी असतात, नकारार्थी असतात, त्या समासाला काय म्हणायचं, नन तत्पुरुष समास. ठीक आहे, त्यानंतर मुले घरी गेली या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा. मुले घरी गेली म्हणते, मुले घरी गेली या विधानातील वाक्याचा प्रकार. विद्यार्थी, आज्ञार्थी, मिश्र, स्वार्थी. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे मित्रांनो, स्वार्थी. जेव्हा तुम्हाला काळाचा बोध होते, काळाचा बोध बरोबर स्वार्थी वाक्य. ऑप्शन नंबर डी. मुलं, मूल या शब्दाचे लिंग ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, नपुसक लिंग आहे. ते कसलं लिंग आहे का, कारण नामाच्या पुरी तो बसलं पुलिंग, ती बसलं स्त्रीलिंग, ते बसलं नपुसक लिंग आणि मग काय म्हणताय ते मूल, ते मूल म्हणून काय मित्रांनो नपुंसक लिंगी नाम आहे ते. त्यानंतर समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? मग कालवाचक आहे, स्थलवाचक आहे, हेतुवाचक का तुलनावाचक? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, स्थलवाचक. मित्रांनो मुळात समोर हे बघा लक्षात घ्या, समोर हे अव्यय आहे. कोण आहे ते? अव्यय. उदाहरणार्थ तुम्हाला काय म्हटलंय, कालवाचक आहे का, स्थलवाचक आहे का, हेतुवाचक आहे का तुलनावाचक आहे? उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हणलं बघा, वाक्य घेतो, तो समोर जातो, तो समोर जातो. मग जातो क्रियापद, याला प्रश्न विचारा, कोठे जातो, कोठे जातो समोर, आणि कोठेचं उत्तर काय असते मित्रांनो, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण अव्यय. मग तो समोर जातो हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि काय दाखवायले मित्रांनो, सरळ सरळ स्थळ दाखवायले बघा. आणि मग समोर हे स्थळ दाखवायले, स्थळ दाखवायले म्हणून स्थलवाचक आहे, विषय संपला. ठीक आहे, स्थळ दाखवायले म्हणून काय आहे ते स्थलवाचक, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. हंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होते म्हणाले? तर मित्रांनो हंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होते हंसी. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. नामानंतर येणारे विशेषण म्हणजे, नामानंतर येणारे विशेषण म्हणजे काय? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात, विधी विशेषण. नामाबद्दल एखादा शब्द माहिती द्यायला आहे. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला लाल गुलाब. मित्रांनो गुलाब हे नाम आहे, कसा आहे लाल. मग लाल शब्दानं गुलाब बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण नामाच्या अगोदर येऊन दिली म्हणून आधी विशेषण आहे, आधी विशेषण. पण मी तुम्हाला म्हणलं उदाहरणार्थ म्हणला राणी सुंदर दिसत्या, उदाहरण. ठीक आहे, मग आता राणी कोण आहे, नाम. कशी आहे राणी, सुंदर. सुंदर शब्दानं राणी बद्दल माहिती दिली म्हणजे नामाबद्दल माहिती दिली, अगोदर येऊन दिली का नंतर? नंतर. म्हणजेच मित्रांनो हे आहे विधी विशेषण. मग विशेषण जर नामानंतर येऊन माहिती देत असेल तर त्याला काय म्हणायचं, विधी विशेषण म्हणायचंय. नामानंतर येणारे विशेषण म्हणजे विधी विशेषण होय, ऑप्शन नंबर सी.
कळालंय छानपैकी. नामाच्या अगोदर येऊन माहिती द्यालंय आदिविशेषण, नंतर येऊन चाललंय विधिविशेषण. राम वनात जातो या वाक्यातील एकूण मूलध्वनी आहेत. मूलध्वनी किती आहेत म्हणतंय. चला बघा, आपण अगोदर रा घेऊ. रा मध्ये कोण आहे? र. रा मध्ये कोण आहे? र अधिक आ. ठीक आहे. त्यानंतर म घेऊ. म मध्ये कोण आहे? म अधिक अ. त्यानंतर व. व मध्ये कोण आहे? व अधिक अ. त्यानंतर ना घेऊ. न अधिक आ. त्यानंतर त घेऊ. त अधिक आ. ठीक आहे. त्यानंतर जा घेऊ. कसं होईल बघा, इथं लिहितो. ज अधिक आ. त्यानंतर तो घेऊ. त अधिक ओ. चला झाला विषय मिटला बघा. विषयच मिटला. काय म्हणलंय? राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत. ठीक आहे. चला, रा मध्ये कोण आहे मित्रांनो? रा मध्ये कोण आहे? र अधिक आ, म अधिक अ, व अधिक अ, न अधिक आ, त अधिक आ, जा अधिक. हा, इथं थोडस गडबड झाली आपली. ठीक आहे. ज अधिक आ कसं होईल? ज अधिक आ. ठीक आहे. ज अधिक आ म्हणून तर आपल्याला चेक करावं लागतं पुन्हा. ज अधिक आ आणि त अधिक ओ. चला बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजे राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे 14. किती मूलध्वनी येतं? एकूण 14 मूलध्वनी आहेत. विषय संपला. त्यानंतर पुढं काव्यपंक्ती पूर्ण करा. सुख पाहता जवा एवढे, पण दुःख केवढं असतं मित्रांनो? तर दुःख असतंय मित्रांनो पर्वता एवढे. सुख, काव्यपंक्ती पूर्ण करा. सुख पाहता जवा एवढे आणि दुःख केवढं असतंय? पर्वता एवढं. ठीक आहे. भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. बरं, या वाक्यातील काय ओळखायचंय? प्रयोग ओळखायचा. काय ओळखायचंय? प्रयोग. दिली क्रियापद आहे, दी मूळ धातू, दिनारा कोण? तर भाजीवाल्याने वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. काय दिली? बघा, दिली मधला मूळ धातू दी. दिनारा कोण आहे? भाजीवाला. काय दिली? मेथी. वाक्याचं कर्म आहे. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग. कुठे कर्मणी? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. डोकं लय लावायचं नाही बाकीचं. कोणत्याही वाक्यात डॅश डॅश नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, विरामचिन्ह. ठीक आहे. त्यानंतर बाज हा प्रत्यय पुढील भाषेतून मराठीत स्वीकारला आहे. बाज हा शब्द पुढील भाषेतून मराठी स्वीकारला आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, फारसी. कोणता आहे तो? फारसी. बाज हा प्रत्यय, उदाहरणार्थ आपण म्हणतो ना दगाबाज, दगाबाज. मग मित्रांनो बाज प्रत्यय शब्दाच्या पुढे लागत असते. ठीक आहे. कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? फारसी भाषेतून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो याला सोडा तोपर्यंत. पुढील शब्दातील संधी सोडा. वाघविहार. वाघविहार. ठीक आहे. याची संधी सोडवा म्हणते. कोणतं आहे त्यातलं? वाघवी अधिक हार, वाक अधिक विहार, वाक अधिक विहार. हे बघा, एक तर होणार नाही. ठीक आहे. वा अधिक विहार होणार नाही. वाघ अधिक विहार होणार नाही. ऑप्शन नंबर बी बरोबर येते. बघा इकडे पहा कसं होते. वाक अधिक विहार. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या काय होते माहिती आहे का?
इथं हे कठोर व्यंजन आहे, हे कोण आहे? कठोर व्यंजन. याच्या पुढे मृदू व्यंजन आलंय. असं झालं का? कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आले की पाठीमागचं व्यंजन निघून जाते. ठीक आहे. मग क, ख, ग, घ आणि ग तुम्हाला माहिती आहे कुठले? स्पर्श व्यंजनातली लाईन लिहिली बघा. क, ख, ग, घ, ग. मग अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आहे आणि अधिक चिन्हाच्या पुढे व हे मृदू व्यंजन आहे. अधिक चिन्हाच्या पुढे मृदू व्यंजन आलं की पाठीमागचे व्यंजन निघून जाते. जे व्यंजन गेलंय का त्याच्यातलं तिसरं व्यंजन घ्यायचं असते. मग क, ख, ग. अर्ध आहे का पूर्ण? अर्ध घेणार आपण. वा जशास तसा. याच्याबद्दल काय घेणार? ग. अर्ध का पूर्ण? अर्ध. मग वाघ विहार. मग वाघ अधिक विहार, वाघ विहार. आणि ज्याचा अभ्यास नाही त्याला असं वाटतंय की वाघ अधिक विहार करा. असं होत नाही. ऑप्शन नंबर काय बरोबर आहे? म्हणून बी बरोबर आहे. खालीपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो? स्त्रीलिंगी पण होतंय आणि पुल्लिंगी पण होतंय. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. बाग. तो बाग पण म्हणतात, काही जण ती बाग पण म्हणतात. हे बघ, कधी कधी आपण म्हणतो बघा, तो बाग आहे ना खूप सुंदर आहे बरं, किंवा काही जण म्हणतात ती बाग आहे ना खूप सुंदर आहे. बरं ठीक आहे, असू द्या मग. ठीक आहे. मग कोण आहे? स्त्रीलिंगी पण आहे आणि पुल्लिंगी पण आहे. अरुण, आदित्य, भास्कर, रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? मग तारा, चंद्र, सूर्य, पृथ्वी. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. सूर्य. ठीक आहे. अरुण, आदित्य, भास्कर, रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? ऑप्शन नंबर सी कोणाचे? सूर्य. उसके बाद आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम ते होऊ शकत नाही, संबंधी सर्वनाम होऊ शकत नाही, पुरुषवाचक आत्मवाचक तर होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनामामध्ये मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. मग प्रथम पुरुषामध्ये मी एक वचन होते, मीचा अनेक वचन होते आम्ही. त्याचबरोबर द्वितीय पुरुषात तू एक वचन होते, तूचा अनेक वचन होते तुम्ही. आणि तृतीय पुरुषामध्ये तो, ती, ते एक वचन आणि ते, त्या, ती अनेक वचन. लक्षात घ्या मित्रांनो, हे आहे एक वचन आणि हे आहे अनेक वचन. ठीक आहे. एक वचन, अनेक वचन. मग हे आहे प्रथम पुरुष. ठीक आहे. मग प्रथम पुरुष कोण कोण? मी आणि आम्ही. मग मी एक वचन, आम्ही अनेक वचन. हे आहे द्वितीय पुरुष. मग द्वितीय पुरुषात एक वचनात तू, अनेक वचनात तुम्ही. आणि हे आहे तृतीय पुरुष. मग तृतीय पुरुषामध्ये एक वचनात तो, ती, ते, अनेक वचनात ते, त्या, ती. ठीक आहे. प्रथम पुरुषात एक वचनात मी, अनेक वचनात आम्ही. द्वितीय मध्ये एक वचनात तू, अनेक वचनात तुम्ही. आणि हे सगळे मिळून प्रथम, बघा मित्रांनो, हे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष हे सर्व मिळून पुरुषवाचक सर्वनाम आहेत. कळलं का तुम्हाला? पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार, प्रथम, द्वितीय, तृतीय. त्यामध्ये मी एक वचन, आम्ही अनेक वचन, तू एक वचन, तुम्ही अनेक वचन, तो, ती, ते एक वचन, ते, त्या, ती अनेक वचन. मग मी, आम्ही प्रथम पुरुष, तू, तुम्ही द्वितीय पुरुष, तो, ती, ते आणि ते, त्या, ती तृतीय पुरुष. मग मित्रांनो विषय संपला. आणि सगळे मिळून कोण? पुरुषवाचक सर्वनाम. विषय संपला. काय राहिलं का? नाही. ही सगळे एक वचन आहेत आणि त्याच्या पुढे अनेक वचन त्याच्या समोर आहे. विषय संपला मित्रांनो. आम्ही विचारलंय, आम्ही कोण आहे? पुरुषवाचक आहे का आम्ही? हे बघा, विषय संपला, काहीच राहिलं नाही. लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर मित्रांनो ते आहे सामान्य नाम. ऑप्शन नंबर बी. कोण आहे ते? सामान्य नाम. ठीक आहे. कशामुळे सामान्य नाम माहिती का? एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना सामान्य नाम म्हणतात. लेखनी सारख्या लेखनी अनेक आहेत, सामान्य नाम आहे. डोकं लावायचं नाही. ऑप्शन नंबर बी. घरामध्ये ठिकठिकाणी डॅश डॅश लावलेले होते. आरशी होणार नाही, आरशा होणार नाही, आरसे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. आरसे. बघा शे म्हणा वाटते, आरशे, पण आरसे लावलेले होते. उसके बाद खाली दिलेल्या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. काय ओळखायचे? भाववाचक नाम ओळखायचे.
सुंदरचं भाववाचक नाम करा म्हणाले. काय होते तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, सौंदर्य. सुंदर पासून काय होते? सौंदर्य. सुंदर हे विशेषण आहे मित्रांनो, याला ये प्रत्यय लागला, सौंदर्य हे भाववाचक नाम बनलं. ठीक आहे. काही जण हुशार एवढे संपले सुंदरी करायला बसलेले निरा संपलेले, म्हणजे अभ्यास नाही पुन्हा म्हणतोय नाही यावेळेस लागतो मी. कसा लागशील बापू? सुंदर तर तुला सौंदर्य करता येईल. ठीक आहे. हलाहल, हलाहल या शब्दाचा अर्थ काय? या शब्दाचा अर्थ काय तर मित्रांनो त्याचा अर्थ होतोय विष. हलाहल भगवान शंकरानं पिलेले बघा. ठीक आहे. त्यानंतर शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण? मोके दामले. मोरो केशव दामले. शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण? मोरो केशव दामले. 1 नंबर पुस्तक आहे मित्रांनो. ठीक आहे. 1001 पानाचं पुस्तक आहे, पण बुगाच. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.